जय शिवराय। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सिन्नर मधल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक आदरणीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब, या भागाचे खासदार आणि जे संसदेत आले की आमची खात्री पटते सर्वसामान्य माणूस संसदेत दिमाखाने त्यांच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकतो, ते खासदार राजाभाऊजी वाजे, खासदार भास्करराव बगरे, ज्येष्ठ नेते श्रीरामजी शेटे सर, ज्येष्ठ नेते हेमंतजी टकले साहेब, आमदार सुनीलजी भुसारा, पंडितजी कांबळे, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष महबूब भाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, माजी आमदार नितीनजी भोसले, पुरुषोत्तमजी कडलक, राजेंद्रजी मोगल, ॲडव्होकेट संजयजी सोनवणे, श्यामजी हिरे, जयवंतजी वाळुंज, तुषारजी जाधव, संदीपजी शेळके, जयरामजी शिंदे आणि खरं तर ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळं गेल्या 2 जुलैला पक्षामध्ये उलथापालथ झाल्यानंतर त्या माणसाची तगमग, त्या माणसाची धडपड मी पाहत आलो आणि निस्वार्थीपणे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन एकाच विठ्ठलाच्या पायी ज्यांनी आपली श्रद्धा वाहिली, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पायी ज्यांनी श्रद्धा वाहिली, ते आमचे कोंडाजी मामा आव्हाड, उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, सर्व पत्रकार बांधव, आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय। उशीर झालाय, पावसामुळे बराच उशीर होत गेलाय, त्यामुळे फार वेळ घेणार नाही, पण मगाशी नाटक तुम्ही बघितलं, हे नाटक बघितल्यानंतर जी तुम्ही प्रतिक्रिया दिलीत, ज्या तुम्ही टाळ्या वाजवल्या, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही हसलात, त्यावरून कळून चुकलंय सिन्नरला वेगळं सांगण्याची गरज नाही, सिन्नरकरांचं ठरलंय। पण तरी सुद्धा लोकसभेसाठी तुमचं मनापासून आभार मानायचंय। आभार का मानायचंय तर 2 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडत होतं याचं थोडं हे कमी कर ना, थोडं ऐकता तुमच्या कानावर येते, लोकांना ऐकू जावं असं करा। 2-2.5 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडत राहिलं, हे घडत असताना संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं की महाराष्ट्र याच पद्धतीनं 50 खोक्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मागे जाणार, दबावामुळे, दबावापोटी, कारवायांच्या भीतीपोटी पक्ष, निष्ठा, तत्व, मूल्य गहाण ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मागे जाणार की राजाभाऊंसारख्या निष्ठेनं पुढे चालणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणार। तुम्हा सिन्नरकरांचं मनापासून आभार आहे की 1,62,000 मतांचं दान तुम्ही राजाभाऊंच्या पारड्यात टाकलं आणि लोकसभेतला हा विजय त्यांचा सुकर केला, त्यासाठी तुमचं मनापासून आभार मानतो। पण लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा अभी बाकी है। या लोकसभेमध्ये सिन्नरकरांनी शहाणपणाचा निर्णय घेतला, पण काही ठिकाणच्या मतदारांनी भारतीय जनता पक्षाचे काही लोक संसदेत पाठवले, त्यामध्ये एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत। या अभिनेत्री खासदार कंगना राणावत यांनी आज विधान केलंय की जे 3 काळे कृषी कायदे होते ते परत आपल्या बोकांडी लादले गेले पाहिजेत। कोण म्हणतंय? भारतीय जनता पक्षाच्या खासदार काय म्हणतात? 3 काळे कृषी कायदे पुन्हा शेतकऱ्यांच्या बोकांडी आले पाहिजेत। जे काळे कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर ऊन पाऊस याची पर्वा न करता, थंडीची पर्वा न करता तब्बल वर्षभरापेक्षा जास्त काळ माझ्या शेतकरी बांधवांनी आंदोलन केलं, ज्या आंदोलनामध्ये 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा बळी गेला, ज्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं, तिथं भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणतात हे कृषी कायदे परत आणले पाहिजेत। हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या मनात काय ते बघा। आता कांद्याचा विषय काढला होता मामांनी, कांद्याला भाव काय सध्या?
चांगलं आहे ना, लय कांदा शिल्लक आहे ना आपल्याकडं. हा, कळली नीती कळली. जेव्हा तुमच्याकडे कांदा शिल्लक होता तेव्हा 8 आणि 10 रुपयांनी कांदा घालावा लागत होता, आणि जेव्हा आपल्याकडचा कांदा संपला, आता सरकारने सांगितलं कांद्याचा भाव 4.5 आणि 5,000 रुपये झाला राजे हो. जेव्हा तुमच्या शेतात कांदा होता, तुमचा विचार होता की कांद्याचे 4 पैसे येतील, तेव्हा सरकारने निर्यात बंदी लादली, आणि ही निर्यात बंदी लादली असताना जेव्हा तुम्ही 8 आणि 10 रुपयांनी कांदा घालत होता, तेव्हा आत्ता जे तुम्ही 5,000 सांगताय ना, हा भाव पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला मिळत होता. ही नियत आणि ही नीती भारतीय जनता पक्षाची. आणि त्यांच्या मांडीवर जे जाऊन बसले, कारवाईच्या भीतीने जे मांडीवर जाऊन बसलेत, त्या पक्षाच्या नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य शेतकऱ्याला याचं उत्तर दिलं पाहिजे. कारण होतं काय, कांद्याला जेव्हा चांगला भाव मिळायची वेळ येते तेव्हा निर्यात बंदी होते, कांद्याचे भाव पाडले जातात. टमाट्याला चांगला भाव आला होता, नेपाळहून टमाटा आयात केला, 17,500 टन टमाट्याचे भाव पाडले. सोयाबीनला चांगले भाव मिळत होते, सोयाबीन आयात केली, सोयाबीनचे भाव पाडले. दुधाला जरा बरा भाव मिळायची वेळ आली होती. महाविकास आघाडीच्या काळात दुधाला काय भाव होता त्याचा विचार करा. आता माग संसदेत आत्ताच्या अधिवेशनात सुद्धा भांडलोय, मंत्री उभे राहिले तरी मंत्र्यांना आरेला कार्य केलं का, तर दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय या केंद्र सरकारने घेतला. माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या पोटावर पाय देऊ नका म्हणून भांडलोय. पण ही परिस्थिती, ही नीती का उडवते, का प्रत्येक वेळी सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी भांडावं लागतं, तर भारतीय जनता पक्षाची नियत ही शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याची. आणि जेव्हा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जाते, तेव्हा गुलाबी जाकीट घालणारी आणि सत्तेसाठी 50 खोक्यामध्ये मतदारांचा विश्वास गहाण टाकणारी माणसं मूग गिळून गप्प बसतात. याचं वाईट वाटतं. इथं आल्यानंतर मला एक चिठ्ठी दिली. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 8-10 दिवसापूर्वीच एक लेकराचा बळी गेला असं मला कळलं. आज खरं तर मला भाषण करून पुढे जायचंय, कारण आज सकाळी जुन्नर मध्ये 9 वर्षाच्या लेकराचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. या बिबट प्रजनन नियंत्रणासाठी, बिबट्याच्या हल्ल्याचा एकमेव उपाय बिबट प्रजनन नियंत्रण, आणि यासाठी आपण सतत संसदेत भांडतोय. हे भांडून शेवटी डीजी फॉरेस्ट करून महाराष्ट्र सरकारकडे सूचना आणल्या की बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव बनवा. हा प्रस्ताव बनवून जुन्नर फॉरेस्ट विभागाने राज्य शासनाला दिला. राज्य शासन लोकसभेची निवडणूक होईपर्यंत शांत राहिलं. आता राज्य शासनाने हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलाय, आणि या केंद्र शासनाला खरं तर हरियाणाची निवडणूक, जम्मू काश्मीरची निवडणूक, महाराष्ट्रात निवडणूक घ्यायची का नाही, झारखंडला निवडणूक घ्यायची का नाही, या विचारात आमच्या निष्पाप लेकरांचे बळी जातात. याचं या सरकारला सोयर सुतक नाही, याचं वाईट वाटतं. म्हणजे आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या 6 महिन्यात 6 बळी गेलेत. 6 महिन्यात 6 बळी गेल्यानंतर जे उपमुख्यमंत्री आज गुलाबी जाकीट घालून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसतात, त्यांना जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी प्रश्न विचारला होता, तेव्हा माननीय उपमुख्यमंत्र्यांचं रेकॉर्डवर भाषण आहे. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी चाकणच्या सभेत जयंत पाटील साहेब उद्गार काढले होते, आता बिबट्यांसमोर काय कोल्हे सोडू का. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे हे जर उद्गार असतील तर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना हा प्रश्न विचारू इच्छितो. माननीय उपमुख्यमंत्री महोदय, अर्थमंत्रीपद तुमच्याकडे, पुण्याचं पालकमंत्रीपद तुमच्याकडे, 4,20,00,000 रुपयाचा निधी तुम्ही जिल्हा नियोजन मधून मंजूर केलाय, पण त्यातली मंजुरी मिळाली, प्रस्ताव 4,20,00,000चा, मंजुरी मिळाली फक्त 90 लाखाला, त्यातला एकही रुपया अजून आलेला नाही. मग कसल्या विकासाच्या गप्पा तुम्ही करता आहात. वन विभागाने 150 पिंजरे मागितले, मंजुरी मिळाली 25 पिंजऱ्यांना. आणि हे आवर्जून तुम्हाला का सांगतोय, कारण बिबट्याचा प्रश्न सोडवायचा असेल
तर केवळ जिल्हा नियोजनने आपत्ती घोषित करून चालणार नाही. जर केरळ सारखं लहानसं राज्य जिथं हत्ती आणि मानवाचा संघर्ष होतो त्या ठिकाणी राज्य आपत्ती घोषित करतं, पण ज्यांना खोक्यांशिवाय आणि कारवाई शिवाय भारतीय जनता पक्षाला मुजरे करायची सवय लागली त्यांना आमच्या बळी जाणाऱ्या लहान लहान लेकरांची काही पडलेली नाही याचं जास्त वाईट वाटतं आणि त्यामुळे राज्य आपत्ती घोषित केली जात नाही. माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, जर जरा जरी महाराष्ट्रातल्या या लहानग्या लेकरांच्या जीवाची काळजी असेल तर तातडीनं राज्य आपत्ती घोषित करा आणि राज्य आपत्ती घोषित करून या बिबट मानव संघर्षाच्या बाबतीत पावलं उचला, पण ही उचलली जात नाहीत आणि त्यामुळे ज्यांना आपल्या जीवाची काळजी नाही त्यांच्या हिताची काळजी आपण करण्याचं कारण नाही. घोडा मैदान जवळ आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जसं लोकसभेला महाविकास आघाडीचीच तोच गुलाल उधळला गेला त्याच पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचाच आमदार हा सिन्नर मधून विजयी केला पाहिजे एवढी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.